आणि आता बातमी भंडारा जिल्ह्यातनं आहे। भंडारा शहरातील आंबेडकर वार्ड परिसरामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या चिमुकलीनं आरडाओरड केल्यामुळे घटना समोर आली आहे। यावेळी संतप्त नागरिकांनी नराधमाला चोप दिलाय। मात्र नागरिकांच्या मारहाणीनंतर आरोपीनं स्वतःला टाइल्सच्या तुकड्यानं मारहाण करून घेत जखमी केलंय। त्यामुळे त्याला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान आरोपीला उपचार न देता तुरुंगामध्ये टाका अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी आज भंडारा बंदची ही हाक दिली आहे। तर नागरिक संतप्त झाले असून या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। पीडिताची तब्येत एकदम खराब आहे, नाही म्हणतात आणि चांगली पण नाही म्हणतात, पण आहे ठीक, नॉर्मल आहे ती, बोलत नाही आहे, शॉक मध्ये आहे ती। आणि अख्खी पब्लिक पूर्ण आता सध्या पूर्ण अग्रेसिव्ह झालेली आहे, कशी तरी आता शांत झाली आहे। आणि आमचं आंदोलन आहे, आम्ही 10 वाजता गांधी चौकातून आंदोलन करणार आहोत। चिमुकलीला न्याय देण्याकरिता आम्ही आता भंडारा बंदचं आवाहन केलेलं आहे आणि न्यायालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत। दरम्यान भंडाऱ्यातील या अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीला फाशी द्या अशी मागणी अश्विनी बोंडेकरांनी केली आहे। चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवा असंही त्यांनी म्हटलंय। आरोपीनं केलेलं कृत्य हे अत्यंत भयानक असल्याचंही बोंडेकर म्हणाले। त्याचा तो जो गुन्हा आहे की जे त्यांनी वाईट कृत्य केलेलं आहे, कलम 376 या कलमेमधून त्याचं लवकरात लवकर ते सिद्ध व्हायला पाहिजे। त्या मुलीला, त्या बालिकेला बघितल्यानंतर अशा त्या आईच्या, त्या ममतेच्या त्या भावना निर्माण झाल्या आणि बघू शकत नव्हते मी। आणि जर लवकरात लवकर या ठिकाणी जर ते रिपोर्ट्स मिळाले नाही आणि या फास्ट ट्रॅकने जर लवकरात लवकर त्या अशा नराधमाला, जे असं कृत्य त्यांनी केलं त्याच्या अगेन्स्ट जर ऍक्शन घेतल्या गेली नाही, फाशीची शिक्षा घेतल्या गेली नाही, तर मात्र आम्ही कोणीच शांत